मोनाली मॅडम यांना भ्रमणध्वनीद्वारे कळवली। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करिता मी भाग्यश्री आपली रजा घेते। भेटूया पुढल्या बातमी सत्रात। नमस्कार। नमस्कार, मी विजापूरच्या महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हची विशेष प्रतिनिधी। सर, आपलं नाव काय? मी राम पाटील बोलते, आम आदमी पार्टीचा वाशिमचा नेता आहे आणि गेल्या 4 दिवसापासून नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या विरोधात जो वाशिम शहरामध्ये जो विकास कामाच्या निधीमध्ये जो भ्रष्टाचार, करोडो रुपयाचा जो भ्रष्टाचार झालेला आहे, त्या संदर्भात वारंवार जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही वारंवार निवेदनं, तक्रारी करूनसुद्धा याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही आहे। त्यानिमित्त आम्ही गेल्या 4 दिवसापासून किती आंदोलन करतो, ते मुद्दत ही आंदोलन आहे। त्याच्यामध्ये एक नाही आहे, तर विविध कामामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे वाशिम शहरामध्ये, बरेचशा अशा गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे वाशिम शहरामधलं जे टेम्पल गार्डन आहे, जो पाटणी आपला अकोला नाक्याच्या परिसरामधला जो टेम्पल गार्डन आहे, बगीचा आहे, त्याच्यामध्ये नाट्यगृह आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे। जवळजवळ 2 ते 2.5 करोड रुपयाचा तो जो तारांगण आहे तो अक्षरशः चालू होण्याच्या पूर्वीच तो बंद पडलेला आहे। त्यामुळे आम्ही एक नाही तर याच्यामध्ये 9 विषय आहेत। या 9 विषयाला घेऊन आम्ही इथे ठिय्या आंदोलन चालू आहे। हे आंदोलन आम्ही 21 नोव्हेंबरला सुरू केलेलं आहे आणि बेमुदत असल्यामुळे आता आम्ही तारीख तर सांगू शकत नाही आहे, पण आम्ही वारंवार जिल्हाधिकारी साहेबांना याबद्दल भेटी दिलेल्या आहेत की या विषयावर ते काय निर्णय झाला आहे किंवा त्यांच्याकडून काय पत्रव्यवहार झाला आहे, त्यांच्याकडून काय कारवाई होऊ शकते किंवा होत आहे, याच्याबद्दल आम्ही वारंवार त्यांना भेटून चौकशी करतो आहे। पण आजपर्यंत त्यांच्याकडून आम्हाला लेखी ठोस काही असं लिहून देण्यात आलेलं नाही आहे। तरी आज संध्याकाळी आम्ही त्यांची परत एकदा आमची भेट होणार आहे। त्यानंतर आम्हाला त्यांनी जर लेखी आश्वासन दिलं तर आम्ही आंदोलन मागे घेऊ। मागणी आहे की वाशिम नगर परिषद मुख्याधिकारी यांना निलंबित करून त्यांच्यावर विभागीय चौकशी लावावी व त्यांचा जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। म्हणून आम्ही बेमुदत जोपर्यंत त्यांना हटवत नाही तोपर्यंत आम्ही या ठिय्या आंदोलन आम्ही चालूच राहील। त्याच्यामध्ये एक नाही आहे, तर विविध कामामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे वाशिम शहरामध्ये, बरेचशा अशा गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे वाशिम शहरामधलं जे टेम्पल गार्डन आहे, जो पाटणी आपला अकोला नाक्याच्या परिसरामधला जो टेम्पल गार्डन आहे, बगीचा आहे, त्याच्यामध्ये नाट्यगृह आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे। जवळजवळ 2 ते 2.5 करोड रुपयाचा तो जो तारांगण आहे तो अक्षरशः चालू होण्याच्या पूर्वीच तो बंद पडलेला आहे। त्यामुळे आम्ही एक नाही तर याच्यामध्ये 9 विषय आहेत। या 9 विषयाला घेऊन आम्ही इथे ठिय्या आंदोलन चालू आहे। सरपंच समाधान कांबळे, राहणार नालंदा नगर। मी एक नागरिक आहे आपल्या वाशिमचा। माझं म्हणणं असं आहे की माझं स्वतः एक ॲक्सिडेंट झालेला आहे मागं। आता माझं मूल, मी आणि माझी मिसेस गाडीवर चाललो होतो, तर त्या खड्ड्यामधून पडून माझा ॲक्सिडेंट झाला। मला खूप लागलं, पायाला खूप लागलेलं आहे आणि दोन्ही पण याला लागलेलं आहे। आता ते दाखवू शकत नाही मी। माझा मुलगा होता, छोटा मुलगा, नशीब त्याला जास्त लागलं नाही, थोडंसं लागलेलं आहे। बायकोलाही खूप लागलेलं आहे माझं म्हणणं असं आहे की तुम्ही फक्त रस्त्याकडे लक्ष न देता सगळ्याच गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे। जसं की आता मी नालंदा नगरमध्ये राहतो, नालंदा नगरमधला जो मेन लेडी हार्डिंगचा रस्ता आहे तो त्यांनी पूर्ण रस्त्याचं काम चालू केलं आहे। एक तर रस्ता खूप फिरून दिलेला आहे, ॲम्ब्युलन्स जायला पण रस्ता नाही आहे आणि म्हणजे कसं लोकांचं एवढं असं तारांबळ झालेली आहे की इमर्जन्सी पेशंट जर आले तर ते बहुतेक डायरेक्ट गाडीमध्ये डिलिव्हरी होण्यासारखी कंडिशन आहे तिथे।
तुम्ही त्याचं एकदा लाईव्ह करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि या लोकांकडे लक्ष द्यायला पाहिजे. तसं तर साहेब आहेतच आमचे, साहेब पूर्ण प्रयत्न करत आहेत. तर त्यानुसार आम्हाला वाटतं की अशी कारवाई व्हायला पाहिजे. एवढंच माझं सांगतो. यांची समस्या वाशिममध्ये टेम्पल गार्डन आहे, तर आपण गार्डन पाहू इच्छिता गार्डनची